आणि म्हणून आज जो इतिहास किंवा जो काही मांडणी आपण करतो ही इंग्रज राजवटीमध्ये जे लेखक होते या लेखकाने म्हणजे पुरंदरी इतिहास जो आहे, राजवाडे इतिहास जो आहे, जो फक्त ग्रांथिक आणि पुराणांच्या आधारावरती बोलतो, जे पुरातत्व बाजूला सरतात आणि एका ग्रांथिक पद्धतीला ते बोलतात, त्याच पुराव्यावरती ही सगळी मांडणी ते करतात. पण वास्तव तसं आहे का? तर वास्तव काही असं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून जात नावाची गोष्ट, कारण ही व्यवस्था मी फार वेळ घेणार नाही कारण विषय फार मोठा आहे, पण ही व्यवस्था ज्या पद्धतीनं काम करते ती पद्धती लक्षात घेतली पाहिजे. आपण मित्रहो, जातीची निर्मिती या स्वरूपात झालेली असेल तर त्या जातीविषयी किंवा त्याच्यावरती आता काय उपाय करायचे वगैरे हा मोठा विषय आहे. मी फार वेळ न घेता इथपर्यंत गेलो की हे लोक ज्या पद्धतीने की ही व्यवस्था ज्या पद्धतीनं काम करते ती पद्धती ही त्याला चेहरा नसतो. जसं आज अवस्था अशी आहे की आज बरोबर श्रीमंत मराठी म्हणजे सत्ताधारी मराठ्यांच्या विरोधात गरीब मराठा उभा करून टाकला, गरीब मराठ्यांच्या विरोधात कुणबी उभा करून टाकला, कुणब्यांच्या विरोधात धनगर उभे करून टाकले, मांगाच्या विरोधात महार उभे करून टाकले. पण हे कोणी केलं? चेहरा नाही. या व्यवस्थेला जे हे निर्माण करतात त्यांचा चेहरा दिसत नाही, पण जे विरोध करतात त्यांचे चेहरे दिसतात. म्हणून कलबुर्गी मारणं सोपं होते, दाभोळकर मारणं सोपं होते. व्यवस्था निर्माण करणारी माणसं कधी मरत नाही, म्हणून व्यवस्थाही मरत नाही. जात ही त्यातली एक गोष्ट अशी आहे की ज्यांनी ती निर्माण केली त्याला चेहराच नाही आहे. ती आमच्या मनावरती ज्या पद्धतीनं बिंबवल्या गेलेली आहे ती आम्ही सहज स्वीकारलेली आहे आणि आज ती सोडायची आमची तयारी नाही. आम्ही पुन्हा आमच्या व्यवस्थेकडे जर जायचं असेल, पुन्हा महाधरठत्वाकडे जायचं असेल, पुन्हा आमच्या पूर्वीच्या गोष्टीकडे जायचं असेल तर तुम्हाला हे जाणीव किंवा हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. आणि हा इतिहास जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीतून आम्हाला सुटता येणार नाही. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं, अध्यक्षपदाचा सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने पेशवाईनंतर काय काय अनर्थ या जाती व्यवस्थेने केले आणि आजसुद्धा जातीय अस्मिता टोकदार बनवून अराजकता ती फैलावल्या जात आहे आणि त्याचा आपल्याला सामना कसा करता येईल तर त्यासाठी युग प्रवर्तक पुरुषोत्तमजी खेडेकर जे आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी ही व्यवस्था नाकारून या व्यवस्थेचा विध्वंस करून शिवधर्माची स्थापना केली. बसवांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. तसंच आपल्याला ही जी विषमतावादी साम्राज्यवादी व्यवस्था आहे हिला आपल्याला ठोकरायलाच हवं, तरच आपण या गुलामीतून आपण बाहेर पडू शकू. कारण जे डिकोलोनायझेशन ऑफ माइंड जे आहे म्हणजे आमचा मानसिक गुलामी आहे हिला आम्ही पूर्णपणे डिलीट केलं पाहिजे, त्याशिवाय आपली गुलामीतून मुक्ती होणार नाही. तर आता या कार्यक्रमात हा जो परिसंवाद होता जात वर्ण निर्मिती व संघर्ष यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण अशी जी मांडणी इंगळे सरांनी केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. खरं पाहिलं तर तुमचं एक दिवस पूर्णच तुम्हाला द्यायला हवा जेणेकरून तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याचा फायदा इतरांना सुद्धा भेटेल आणि एक जी गुलामगिरी आपल्याला इथून सोडायची आहे आणि खरं स्वातंत्र्य प्राप्त करता येईल. तर या तसेच आमचे मित्र हिंगोली जे तिथे जे त्यांनी उल्लेख केला की धनगर मराठा हे सर्व आरक्षणाचे तिथे गोंधळ चालू होता, कर्फ्यू लागला होता तरीसुद्धा ते इथपर्यंत आले, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच सुरेश साबळे आपल्या मत मांडून इथे गेले कारण त्यांना सिद्धार्थ आराख यांच्या मुलीच्या लग्नाला जायचं होतं, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे सुद्धा आभार मानतो आणि हे सत्र संपलो अशी घोषणा करतो.